मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की सचिन आणि ईशा बाहेर फिरायला गेले होते आणि ते फार दमले होते, तर येऊन ते झोपले होते. त्यानंतर आता दुसऱ्या भागामध्ये पाहूया की ईशा बेडवर झोपली होती आणि सचिन सोफ्यावर झोपला होता. सचिन संध्याकाळपासूनच ईशाशी अजिबात बोलत नव्हता, कारण ईशानी त्याला काहीही असं हे केलं नव्हतं. त्यामुळं सचिन थोडासा रागवला सुद्धा होता. त्यानंतर ईशाला आता तिची चूक जाणवत होती. ईशाला झोप येतच नव्हती. ईशा सारखं सचिनकडे पाहत होती. ईशा उठली आणि सचिनकडे गेली आणि लाडात येऊन सचिनला म्हणाली की सच्चू सॉरी. सचिनला पण झोप येत नव्हती, पण सचिन डोळे मिटून पडलेला होता. सचिनने ईशाकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाला, मी तुझ्यावर नाराज नाहीये, पण माझी एक इच्छा आहे. त्यावर ईशा म्हणाली की काय इच्छा आहे? तर सचिन उठला आणि त्याने बॅगेतून एक बॉक्स काढला. त्या बॉक्समध्ये काय होतं हे ईशाला कळेनासं झालं. तर ईशाच्या हातात देत सचिन म्हणाला की एवढं ट्राय कर. आता मात्र ईशाला नाही म्हणावंसं वाटतच नव्हतं. त्यामुळं ईशाने तो बॉक्स घेतला आणि ईशा बाथरूमकडे गेली. त्यानंतर तिने बाथरूममध्ये जाऊन चेंज केले आणि त्यामध्ये एक ट्रान्सपरंट अशी नाईटी होती. तर ती नाईटी ईशाने घातली आणि बाथरूमची कडी उघडल्याचा आवाज येताच सचिनची नजर बाथरूमकडे असलेल्या ईशाकडे गेली. पण ईशा बाहेर येतच नव्हती. ईशाला प्रचंड फार अशी लाज वाटत होती. तर ईशा बाहेर येत नव्हती. तर सचिन म्हणाला की बाहेर कोणीच नाहीये, फक्त मी आहे, ये लवकर. त्यावर ईशा म्हणाली, आधी लाईट बंद कर, मग मी येते. तर सचिनने लाईट बंद केली. तर ईशा बाहेर आली आणि ईशा बाहेर येताच सचिनने लाईट परत चालू केली. त्यावर ईशा म्हणाली, सचिन काय हे? आणि लाजून मागे वळाली. त्यानंतर सचिन ईशाकडे गेला आणि ईशाकडे जाताच सचिनने ईशाला मागून मिठी मारली आणि ईशा बिथरली. ईशाला काही सुचेनासं झालं. त्यावर सचिन गरम श्वास घेत कानात कुजबुजला आणि म्हणाला की ईशा, किती हॉट दिसतीयेस तू, कसली हॉट दिसतीयेस तू, असे म्हणत त्याचे हात कमरेवरून वरच्या भागावर गेले. त्यानंतर ईशा थोडीशी कसवटली आणि सचिनने हळूहळू दाबायला सुरुवात केली. ईशाने गरम श्वास सोडला आणि सचिनसुद्धा मोहक झाला. त्यानंतर त्याने ईशाला उचलून घेतले आणि बेडवर झोपवले. लाईट चालूच होती आणि लाईटीच्या प्रकाशामध्ये गोरीपान ईशा जी आहे ती अजूनच सुंदर दिसत होती. फुलासारखी ईशा नाईटीमध्ये अजूनच सुंदर दिसत होती. त्यानंतर सचिन ईशावर आला आणि त्याने पुढची नाईटीची जी दोरी होती तिचा बंद खोलला आणि ईशा असली गोरी पान दिसत होती की सचिनला काही सुचतच नव्हतं. त्यानंतर आता पुढच्या भागामध्ये काय झालं किंवा यापुढे काय झालं आपण हे पुढच्या भागामध्ये पाहूया. पण तुम्हाला थोडी जरी कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचा भागसुद्धा पाहायला मिळेल. त्यानंतर अशाच नवनवीन कथा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. अशाच रोमॅन्टिक कथा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा. तर आता भेटूया तिसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत चला बाय.